तर जम्मूमधील विविध भागात सध्या सायरनचे आवाज ऐकायला येतात, कारण पाकिस्तानच्या कुरापती अजूनही सुरूच आहे. भारताच्या जवळजवळ 15 शहरांवर पाकिस्ताननं हल्ल्याचा प्रयत्न केलेला आहे. या क्षणाची महत्त्वाची ब्रेकिंग बातमी आपण बघतोय. या सर्व विषयावर आपण अधिक चर्चा करूयात. आपल्यासोबत व्हाईस एअर मार्शल सूर्यकांत चाफेकर सर जोडले गेलेले आहेत. सूर्यकांत सर, स्वागत आहे लोकशाही मराठीवर. जे काही बातम्या, जे काही माहिती आपल्या समोर येते त्याच्यानंतर पाकिस्तानची जी आहे, खरं तर कुरापती ज्या आहेत पाकिस्तानच्या त्या अद्यापही सुरूच आहे. एकीकडे पाकिस्तान भारताला फोन करतं, विनवणी करतं, विनंती करतं की हल्ले थांबवा, आम्हाला कोणतीही प्रकारची लष्करी कारवाई करायची नाहीये. मात्र दुसरीकडे या कुरापती देखील पाहायला मिळत आहेत. काय अधिक सांगाल? कुरापती तर ते करणारच होते, ते अपेक्षित होतं. त्यामुळेच आपली जी मिसाईल सिस्टम आहे डिफेन्सची, ती एअर डिफेन्स इतकं चांगलं मजबूत आपण करून ठेवलं होतं. त्यामुळे जर तुम्ही पाहिलं की 15 शहरांवर त्यांनी ड्रोन आणि मिसाईल हल्ले केले आहेत, पण ते जवळजवळ सगळीकडे आपण आतापर्यंत परतवून लावले आहेत. बरोबर. त्यामुळे आपली जी मिसाईल डिफेन्स, आपली जी डिफेन्स सिस्टम आहे, एअर डिफेन्स सिस्टम, त्याचे 2 प्रमुख भाग आहेत. एक UAS ग्रिड म्हणून आहे, ते साधारण ड्रोन्सना आत येऊ देत नाही आणि डिटेक्ट करतं आणि त्याला मारून पाडून देतं. वेअरएज S-400 जी सिस्टम आहे ती मिसाईल्सना, विमानांना डिटेक्ट करते आणि त्यांना आपल्या हद्दीत येण्याच्या आतच संपवते. या दोन्ही सिस्टम एकत्र काम करत असल्यामुळे, कोऑर्डिनेशन मध्ये काम करत असल्यामुळे आतापर्यंत तरी कुठे नुकसान झाल्याचं दिसत नाही. पण प्रश्न हा आहे की हे जर सतत सुरू राहिलं तर एखाद 2 ड्रोन मिसाईल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.